ओके लिसन, आपल्याला स्टडी करायचं आहे टाइप ऑफ सेल डिव्हिजन. फर्स्ट टाइप आपण मायटोसिस स्टडी केले. नाउ नेक्स्ट वन इज मायटोसिस. सो व्हाट इज मायटोसिस? Mitosis is a type of cell division. The one parental cell divided into two daughter cells. It's called as mitosis. Mitosis is also known as the equational division. Mitosis ला आपण कुठली डिव्हिजन म्हणतो? Equational division. Why it is called equational division? Because the chromosome number are equally distributed into the two daughter cells. क्रोमोझोम नंबर आहे सपोज एका सेल मध्ये आहे क्रोमोझोम नंबर 4. आता सेलची हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड लेवल असते. हॅप्लॉइड आणि डिप्लॉइड लेवल काय ते सांगतो आम्ही तुम्हाला. फर्स्ट हॅप्लॉइड. हॅप्लॉइड इज रिप्रेझेंटेड बाय सिंगल एन. हॅप्लॉइड मीन्स इफ द ऑर्गॅनिझम पुढे पुढे दिसत नाही. सिंगल एन. एन म्हणजे हॅप्लॉइड. हॅप्लॉइड म्हणजे सिंगल सेट ऑफ क्रोमोझोम. आपल्या बॉडीत टोटल क्रोमोझोम्स किती आहेत? 46 आहे. ही डिप्लॉइड लेवल झाली आपल्या बॉडीत. डिप्लॉइड लेवल. हॅप्लॉइड जी लेवल आहे ती असते सिंगल एन 23 क्रोमोझोम्स. डिप्लॉइड म्हणजे काय? डबल सेट ऑफ क्रोमोझोम. डबल सेट ऑफ क्रोमोझोम असतात. असे आपल्या बॉडीत किती असतील? 46. One is maternal set and another one is paternal set. एक कुठला सेट असतो? मॅटर्नल म्हणजे मदर कडून आलेला असतो. आणि एक दुसरा कुठला असतो? फादर कडून. आपल्या बॉडीच्या ऑल सेल ऑफ ह्यूमन बॉडी, सगळ्या बॉडीच्या सेलला आपण काय म्हणतो? वन और द बॉडी सेल और द सोमॅटिक सेल. बॉडीच्या सेलला काय म्हणतो आपण? बॉडी सेल और सोमॅटिक सेल. आईज, हँड, पूर्ण बॉडीमध्ये सगळ्या कुठल्या सेल्स असतात? सोमॅटिक सेल. आणि हर एक सोमॅटिक सेल कशी असते? डिप्लॉइड. हर एक सोमॅटिक सेल कशी असते? डिप्लॉइड. आणि डिप्लॉइड असेल तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात? 46 नंबर ऑफ क्रोमोझोम असतात. मग हॅप्लॉइड सेल कुठे असते? सिंगल एन. हॅप्लॉइड सेल 23 नंबर ऑफ क्रोमोझोम कुठल्या सेल मध्ये असतात? विच इज फाउंड इन द गॅमेटिक सेल. गॅमेटिक सेल किंवा त्याला आपण म्हणतो गॅमेट्स. गॅमेट कुठलं असतं? वन इज एग सेल अँड अनदर वन इज स्पर्म सेल. एग सेल मध्ये असतील 23 नंबर ऑफ क्रोमोझोम्स इज अ हॅप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम्स अँड स्पर्म सेल्स कंटेन 23 नंबर ऑफ क्रोमोझोम्स, हॅप्लॉइड नंबर ऑफ. मग सपोज egg cell and sperm cell get fertilized with each other. egg cell मध्ये किती क्रोमोझोम? sperm cell मध्ये किती क्रोमोझोम? 23 plus 23. व्हेरी गुड. किती झाले? 46. मग हॅप्लॉइड काय होतात? डिप्लॉइड होतात. आपल्या बॉडीच्या सगळ्या सेल्स, ऑल द सेल ऑफ ह्यूमन बॉडी इज डिप्लॉइड सोमॅटिक सेल एक्सेप्ट गॅमेटिक सेल. गॅमेटिक सेल मीन्स गॅमेट्स. मेल गॅमेट स्पर्म, फिमेल गॅमेट एग. कळलं? त्याच दोन सेल फक्त कुठले असतात? हॅप्लॉइड. बाकी सगळ्या सेल कशा आहेत? डिप्लॉइड आहेत. समजलं? मग सपोज आपल्या एका सेल मध्ये जर 46 क्रोमोझोम्स आहेत, बरोबर? यस ऑर नो? डिप्लॉइड लेवल. मग मायटोसिस म्हणजे काय? In the mitosis, the one parental cell are divided into two daughter cells. मी याला काय सांगितलं? इक्वेशनल डिव्हिजन. इक्वेशनल डिव्हिजन. Why it is called equational division? Because in this phase, the one parental cell are equally divided into two daughter cells. म्हणजे टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स आहे 46. तर हे 46 नंबर तितकेच असणार, पण ज्यावेळेस एस फेज होतो इंटरफेजचा ज्यावेळेस एस फेज असतो तर त्यावेळेस हे क्रोमोझोम 46 असतील, पण ते डबल कितीच्या नंबरने झाले? 92च्या. समजलं? मी सांगितलं होतं नंबर तितकेच असतात, फक्त जेनेटिक मटेरियल डबल होतं. क्रोमोझोम नंबर 46 आहेत तर 46च असणार. समजलं? सपोज एक सिंपल
हा एक क्रोमोझोम आहे, हा दुसरा क्रोमोझोम. ओके, ह्याचा क्रोमोझोम्स हा पॅरेंटल क्रोमोझोम असा आहे. ओके, पण ज्यावेळेस एस फेज होणार तर तो डबलचा होणार. डबल झाल्यानंतर पुढच्या फेज मध्ये तो त्याच्यात दोन क्रोमॅटिड दिसत आहेत, वन क्रोमॅटिड अनदर वन क्रोमॅटिड्स. आता परत इथं किती क्रोमॅटिड झाले? 4 क्रोमॅटिड्स. आलं लक्षात? असे क्रोमोझोम जे असतात ते कसे डिवाइड होतात? इक्वली डिवाइड होतात. आता क्रोमोझोम्स काय आहे ते सांगतो मी. क्रोमोझोम, क्रोमा means colored and soma means the body. The color body present in the nucleus. न्यूक्लियस मध्ये जी कलर बॉडी असते त्याला काय म्हणतो आपण जनरली? क्रोमोझोम्स. काय म्हणतो? क्रोमोझोम्स. हे क्रोमोझोमचे काय आर्म्स, and these arms called as chromatid. या आर्म्सला काय म्हणतो आपण? Chromatid. And these two arms are held together by the center point is called as centromere. या सेंटर पॉइंटला काय म्हणायचं? सेंट्रोमियर ऑफ द क्रोमोझोम. कळलं? पुढे मग जे क्रोमोझोम्स आहेत ते कसे डिवाइड होतात? इक्वली डिवाइड होतात. एका सेल मध्ये जर 46 क्रोमोझोम आहेत तर एका सेल पासून दोन सेल ज्यावेळेस तयार होतील तर त्याच्यात हर एक सेल मध्ये किती क्रोमोझोम असतील? 46च असतील. कळतंय का? म्हणजे क्रोमोझोम कसे डिवाइड होतात? इक्वली डिवाइड होतात. therefore it is called as equational division. It is also known as somatic cell division. It is also known as somatic cell division. Why? Because this type of cell division occur in somatic cell. कुठल्या सेल मध्ये होतं ते? सोमॅटिक सेल मध्ये. म्हणून आपण त्या सेलला त्या मायटोसिसला काय म्हणायचं? विसरले. हा आता सांगितलं ना, सोमॅटिक सेल डिव्हिजन. का विसरले? सोमॅटिक सेल मध्ये होतो म्हणून. तर मायटोसिस डिवायडेड इनटू 2 फेजेस. मायटोसिस मध्ये दोन फेज होत असतात. फर्स्ट वन इज कॅरिओकायनेसिस and the second one is cytokinesis. Karyokinesis means the division of nucleus. कुठलीही ज्यावेळेस डिव्हिजन होणार तर आधी डिव्हिजन होणार कॅरियोकायनेसिस. म्हणजे कशाचं डिव्हिजन होणार? न्यूक्लियस. and then the division of cytoplasm. cytoplasm म्हणजे सेल कम्प्लीटली डिवाइड होणार. मायटोसिस आपण स्टडी करतोय. मायटोसिस स्टडी करतो म्हणजे एका सेल पासून किती सेल तयार होतील? 4 2 1 किती? अरे मूर्खांनो, 2 सेल होतील ना. मग बाकी 1 2 म्हणतो काय चाललंय तुम्हालाच माहिती. मायटोसिस ही इक्वेशनल सेल डिव्हिजन आहे, सोमॅटिक सेल डिव्हिजन आहे. त्यामध्ये 2 फेजेस होतात. वन कॅरियोकायनेसिस, सेकंड सायटोकायनेसिस. आपण फर्स्ट स्टडी करतोय कॅरियोकायनेसिस. मीन्स त्यात काय डिव्हिजन होणार? न्यूक्लियस डिवाइड होणार. सेल मध्ये न्यूक्लियस असतो हे तरी माहिती का? सेल मध्ये सायटोप्लाझम असतो हे तरी माहिती? यस ऑर नो? तर हे स्ट्रक्चर दिसतंय आपल्याला. सेल ज्यावेळेस इंटरफेज मध्ये असते त्यावेळेस. इंटरफेज आपण बघितलं लास्ट लेक्चरला, तर तेच सांगतोय. सेल सायकल, सेल सायकल मध्ये आपण असे फेजेस बघितल्यात बघा, आठवतंय का? ही G1 फेज, ही S फेज, ही G2 फेज. हा कम्प्लीटली कुठला फेज झाला? इंटरफेज. आणि त्यानंतर प्रोफेज, मेटाफेज, एनाफेज, टेलोफेज. या कुठला फेज झाला? M फेज. मग आधी आपण काय बघणार? इंटरफेज मध्ये सेल कशी दिसते? सुंदर दिसते सेल. सेल कशी दिसते? ब्युटिफुल. बरोबर? ही ब्युटिफुल स्ट्रक्चर आहे की नाही? नाही. तर सेलचं स्ट्रक्चर दिसतंय. सेल ज्यावेळेस इंटरफेज मध्ये असेल त्यावेळेस. At the interphase, the cell possesses clearly appearance of nucleus. न्यूक्लियसचा क्लिअरली अपीअरन्स कुठल्या फेज मध्ये होतं? इंटरफेज मध्ये. कळलं? न्यूक्लियस मध्ये काय काय कंटेंट असतं? न्यूक्लियर एनव्हलप which protect the genetic material enclosed.
तो जेनेटिक मटेरियलला एन्क्लोज करतो, विच एन्क्लोज द जेनेटिक मटेरियल. कोण? न्यूक्लियर एनवेलप तुम्हाला क्लिअरली दिसणार. सेकंड, न्यूक्लिओलस is a spherical body consist by rRNA. RNA चे टाइप्स आहेत. rRNA and protein which is actively take part in the synthesis of ribosome. रायबोसोम ही प्रोटीनची फॅक्टरी आहे. रायबोसोम हा प्रोटीन सिंथेसिस करतो. रायबोसोमचं सिंथेसिस होतं कुठे? कोण करतं? न्यूक्लिओलस करतो. कळलं? Then it contains the DNA material along with RNA, histone and non-histone protein to form chromatin. ज्यावेळेस क्रोमॅटिन कोणाला म्हणतो? ज्यामध्ये DNA आहे, RNA आहे आणि DNA पॅकेजिंग प्रोटीन आहे. हिस्टोन अँड नॉन हिस्टोन शिकवलंय हे. हिस्टोन अँड नॉन हिस्टोन इज अ DNA पॅकेजिंग प्रोटीन्स. तर हे सगळ्यांचं मटेरियल DNA, RNA, हिस्टोन प्रोटीन्स काय फॉर्म करतो? क्रोमॅटिन. म्हणजे त्यात DNA समजायचं. ओके. Then the next one is the centriole. The centriole is the nothing only found in animal cell. लक्षात ठेवा. centriole फक्त कुठल्या सेल मध्ये बघायला मिळतात? एनिमल सेल मध्येच बघायला मिळतील. प्लांट सेल मध्ये centriole absent असतात. These centrioles consist by the two centrosome. दोन सेंट्रोसोम पासून तयार झालेला आहे सेंट्रिओल. आलं लक्षात? हे स्ट्रक्चर कशाचं दिसतंय तुम्हाला? हे सेंट्रिओलचं स्ट्रक्चर आहे. अंडरस्टँड? and which involved in the formation of spindle fiber during cell division. किती वेळ झाला? 11 मिनिट झाले का? तर इंटरफेस मध्ये तुम्हाला सेम एस शेअर पेअर. कळलं? हे स्ट्रक्चर असणार. सेंट्रिओलचं मेन फंक्शन, सेंट्रिओल हे दोन असतात. कन्सिस्ट बाय द सेंट्रोसोम. Now which involved in the formation of spindle fiber during cell division. हे त्याचं फंक्शन आहे. Now during cell division the enlargement of the nucleus size. न्यूक्लियसची जी साइज असते ती डबल होते. डबल होते म्हणजे सिंपली एनलार्ज होते किंवा ती इनक्रीज होतो न्यूक्लियसची साइज. आता न्यूक्लियसची साइज सपोज आपण सेल डिव्हिजन स्टडी केलं ना, सेल सायकल. तर सेल सायकल मध्ये न्यूक्लियसची साइज ही सुरुवातीला G1 फेज मध्ये न्यूक्लियसची साइज ही आहे. आणि ज्यावेळेस S फेज कंप्लीट होणार, G1 फेज नंतर कुठला फेज येतो? S फेज. S फेज नंतर G2 फेज. तर सेलची जी साइज असेल ती तितकीच असणार, फक्त कशाची साइज वाढलेली असणार? न्यूक्लियसची साइज. का? तर जेनेटिक मटेरियल पण डबल होत असतं. कळलं का? जेनेटिक मटेरियल एस फेज मध्ये डबल होतं ना. एस फेज म्हणजे डीएनए सिंथेसिस होत आहे त्यात, म्हणून न्यूक्लियसची साइज एनलार्ज होते. नाउ दिस टू सेंट्रिओल दे स्टार्ट द मूव टुवर्ड्स अपोजिट पोल. हे जे दोन सेंट्रिओल असतात ही आधी जवळ असतात. तर ज्यावेळेस इंटरफेस स्टार्ट होतो तर हे दोन सेंट्रिओल एकमेकांपासून काय होत जातात? सेपरेट व्हायला लागतात. आलं लक्षात? and they move towards the opposite pole. चालू केले का? तर फर्स्ट फेज कुठली असते? इंटरफेज. इंटरफेज नंतर कुठली फेज स्टार्ट होते? एम फेज. कारण की इंटरफेज मध्ये G1 S G2 फेज होता, बरोबर. आणि नंतर कुठली फेज स्टार्ट होते? एम फेज. ड्यूरिंग द एम फेज डिवाइडेड इनटू कॅरियोकायनेसिस, साइटोकायनेसिस. Further karyokinesis further divided into prophase, metaphase, anaphase and telophase. Okay, so during prophase मध्ये होतं का? इथं स्ट्रक्चर दिसतंय तुम्हाला कशाचं? सेलचं स्ट्रक्चर वेल ऑर्गनाइज आहे. न्यूक्लियस, न्यूक्लियर एनव्हलप. न्यूक्लियस मध्ये आपल्याला काय दिसतंय? न्यूक्लियर एनव्हलप, क्रोमॅटिन, न्यूक्लिओलस, न्यूक्लिओप्लाझम, सेंट्रिओल्स. सेंट्रिओल हे न्यूक्लियसच्या बाहेर असतं, न्यूक्लियसचा पार्ट नाही ना. तर हे स्ट्रक्चर दिसतंय. मग प्रोफेज मध्ये काय होतं? ड्यूरिंग प्रोफेज द न्यूक्लियर एनव्हलप स्टार्ट टू डिसअपियर. न्यूक्लियस असा होता आधी, न्यूक्लियर एनव्हलप होती. आता हे न्यूक्लियर एनव्हलप काय होतंय? स्टार्ट टू डिसअपियर. म्हणजे न्यूक्लियस डिसअपियर होणार, पण त्याआधी स्टार्ट होईल डिसअपियर व्हायला. का डायरेक्ट डिसअपियर होईल?
नाही होणार ना. काय होतंय मग, दिस न्यूक्लियर एनव्हलप स्टार्ट टू डिसअपियर. इथे न्यूक्लियर एनव्हलप दिसतंय तुम्हाला सगळ्यांना, दिसतंय का? इथं काय होतंय, न्यूक्लियर एनव्हलप डिसअपियर व्हायचं स्टार्ट होतंय. डिसअपियर होऊन गेला का नाही? अंडरस्टँड दिस. सो न्यूक्लियर एनव्हलप स्टार्ट टू डिसअपियर. न्यूक्लियस पण तुम्हाला क्लिअरली दिसतोय इकडे इंटरनेट मध्ये. इथं काय दिसतोय, न्यूक्लियोलस इज ऑल्सो स्टार्ट टू डिसअपियर. कळलं? इथं क्रोमॅटिन दिसतंय, आलं लक्षात? इन दिस फेज, आता ही प्रोसेस झाली. प्रोफेज मध्ये दोन फेजेस असतात, एक अर्ली प्रोफेज आणि दुसरी लेट प्रोफेज. अर्ली प्रोफेज मध्ये जे झालं ते सांगितलं तुम्हाला. आता अर्ली प्रोफेज मध्ये काय झालं, न्यूक्लियर एनव्हलप स्टार्ट टू डिसअपियर, न्यूक्लियोलस इज ऑल्सो स्टार्ट टू डिसअपियर. ओके. आता लेट प्रोफेज मध्ये काय होतंय, लेट म्हणजे ती लवकर होते की आधी होते की नंतर होते? काय होतंय कळतंय का? म्हणजे नंतर होणार, लेट प्रोफेज. Okay, now in this phase these chromatin become condensed and short due to process condensation and dehydration. दोन प्रोसेस होतात, एक असते condensation and second dehydration. Due to this process these long chromatin असे हे chromatin आहे. ओके, लॉंग थ्रेड दिसतात. आता हे chromatin काय होतील, शॉर्ट अँड कंडेन्स. शॉर्ट अँड कंडेन्स म्हणजे आता असे झाले, डायमीटर कमी झाला की नाही त्यांचा. सपोज क्रोमॅटिन म्हणजे समजायचं की लॉंग थ्रेड आहे, थ्रेड म्हणजे दोरा. त्याला आपण कॉईल परत रिकॉईल करत राहिलं तर त्याचा एक फायनली एक दोर तयार होईल, हे की नाही? तो थिक असेल आणि तो म्हणजे काय, क्रोमोझोम. नाउ इन दिस फेज द chromatin undergoes condensation and dehydration. Chromosome becomes short and thick, and the formation of the centriole and centromere at the center of two arms. आर्मच्या सेंटरला किंवा दोघं आर्म्सला होल्ड करण्यासाठी काय फॉर्म होतो, सेंट्रोमियर. अंडरस्टँड? दिस वन इज अ प्रोफेज.